तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिल्वर नायट्रेट हे मतदानाच्या शाईमध्ये वापर केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, स्पेन. प्रश्न क्रमांक तिसरा, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, MSRDC. प्रश्न क्रमांक चौथा, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या समर्थनार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या समर्थनार्थ साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 6, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मणिपूर. प्रश्न क्रमांक 7, गौतम बुद्ध आपल्याला अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असतात? गौतम बुद्ध आपल्याला अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पाली भाषेचा वापर करत असतात. प्रश्न क्रमांक 8, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मोझरी. प्रश्न क्रमांक 9, सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 2 ऑक्टोबर हे दिवस आंतरराष्ट्रीय हिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नाशिक या जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम झाला आहे. प्रश्न क्रमांक 12, ऑस्ट्रेलियातील गौताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑस्ट्रेलियातील गौताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, डाउन्स. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्व अभावी होते? खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्व अभावी होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मूळदूस. प्रश्न क्रमांक 14, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, भीमा या नदीवर पंढरपूर हे शहर वसलेले आहे. 15, रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बांधकाम व्यवसाय. प्रश्न क्रमांक 16, बलात्कार पंडित
महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मनोधैर्य योजना. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड-19मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले? खालीलपैकी कोणते राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड-19मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याने. प्रश्न क्रमांक 18. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बुद्ध यांची शिकवण आहे. प्रश्न क्रमांक 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 14 ऑक्टोबर सन 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 21. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे टिंबटिंब या राज्यात आढळते. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे टिंबटिंब या राज्यात आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, झारखंड. प्रश्न क्रमांक 22. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बिहार या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 23. मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शांतता. प्रश्न क्रमांक 24. भामरागड येथील नदी संगमनात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, प्राणहिता. प्रश्न क्रमांक 25. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 26. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तेलंगणा. प्रश्न क्रमांक 27. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. धोलावीरा हे पुरातत्व स्थळ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? धोलावीरा हे पुरातत्व स्थळ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो,
सिंधू संस्कृती. क्रमांक 30. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2500च्या आसपास विकसित झाली होती. ती सध्या कुठे आहे? हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2500च्या आसपास विकसित झाली होती. ती सध्या कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम भारत आणि पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटराज ही दगडी नरनृत्य करणारी मूर्ती सापडली होती? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटराज ही दगडी नरनृत्य करणारी मूर्ती सापडली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, हडप्पा. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही? खालीलपैकी कोणते स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, उरुक हे स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावर वारंवार दिसतो? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावर वारंवार दिसतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बेल हा. प्रश्न क्रमांक 34. हडप्पाचे कोणते ठिकाण भूकंपाचे सर्वात जुने पुरावे दाखवते? हडप्पाचे कोणते ठिकाण भूकंपाचे सर्वात जुने पुरावे दाखवते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, कालीबंगन. 35. मेहरगढ पाकिस्तानमधील सर्वात प्राचीन नवाश्मयुगीन स्थळ कोणत्या नदी खोऱ्यात वसलेले आहे? मेहरगढ पाकिस्तानमधील सर्वात प्राचीन नवाश्मयुगीन स्थळ कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बोलन. हडप्पा शहरांचा खालीलपैकी कोणता भाग बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे? हडप्पा शहरांचा खालीलपैकी भाग बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणी मोहेंजोदडोचा शोध लावला? खालीलपैकी कोणी मोहेंजोदडोचा शोध लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, R.D. बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 38. हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी कालव्याचे अवशेष सापडले आहेत? हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी कालव्याचे अवशेष सापडले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शोरतू घाई. प्रश्न क्रमांक 39. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 69.28%. प्रश्न क्रमांक 40. जम्मू व काश्मीर कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेला आहे? जम्मू व काश्मीर कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 31/10/2019.